या क्षणाची आपण दृश्य जी पाहतोय अतिशय महत्त्वाची दृश्य आहे। दिशा सालियानचे वडील आणि वकील हे आपण एका फ्रेम मध्ये पाहू शकतोय। खरं तर सतीश सालियान हे दिशा सालियान हिचे वडील आहेत आणि ते आपण जर बघितलं तर पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। माध्यमांसोबत त्यांनी कुठला संवाद यावेळी साधलेला नाहीये। मात्र या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती दिशा सालियान यांच्या वकिलांनी आपल्यापर्यंत पोहोचवली असल्याचं आपण पाहिलं होतं। गेल्या 3 ते 4 दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। मात्र आज सतीश सालियान हे काही विधान करतात का, काही माहिती देतात का, हे बघणं महत्त्वाचं आहे। सतीश सालियान यांनी आता याचिका दाखल केलेली आहे आणि पुन्हा एकदा फेर तपासणी या संपूर्ण प्रकरणाची व्हावी अशी मागणी सतीश सालियान यांच्या दिशा सालियान प्रकरणामध्ये तिचे वडील सतीश सालियान आता आपण बघतो की मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघतो की या ठिकाणी सतीश सालियान जे आहे ते आता तक्रार दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। एकूण जर बघितलं तर 5 वर्ष झाली खरं तर या घटनेला आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आणि अन्य काही कलाकारांवर त्यांचा आरोप आहे आणि एकूणच या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार खरं तर हा महत्वाचा भाग आहे। पण मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यासाठी या ठिकाणी हे दाखल झालेले पाहायला मिळतात। आपण बघतोय की पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना या ठिकाणी जे आहे ते नेण्यात येत आहे। लेखी तक्रार आज सतीश सालियान दाखल करणारे येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानुसार पोलीस काय कारवाई करणार, कशा पद्धतीची ही कारवाई असेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। सध्या या प्रकरणामध्ये एक खरं तर याचिका रिट याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांकडे लेखी तक्रार करून आदित्य ठाकरे यांना अटक करण्यात यावी या संदर्भातली खरं तर ही तक्रार दाखल करण्यासाठी सतीश सालियान दाखल झाले आहेत। कॅमेरा पर्सन प्रवीण सावैदे, काणेगाव साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर आपण बघितलं या दरम्यान सतीश सालियान हे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी आयुक्त कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानची दृश्य अतिशय महत्त्वाची असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। दिशा सालियानचे वडील सतीश सालियान मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आणि त्या दरम्यानची दृश्य देखील आपण बघितली। आता या दरम्यान नेमकी काय चर्चा होते, सतीश सालियान यांचं नेमकं काय म्हणणं असतं हे बघणं महत्त्वाचं असेल। या भेटीनंतर तरी आता सतीश सालियान माध्यमांसोबत संवाद साधतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आत्ता तरी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधणं टाळलं असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। त्यांच्यासोबत दिशा सालियानचे वकील देखील सोबत असल्याचं बघायला मिळालं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाला 5 वर्ष उलटलेली आहे। 5 वर्षांनंतर हे संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं असल्याचं आपण पाहतोय। मात्र एक ना अनेक प्रश्न या प्रकरणाने आता उपस्थित केलेले आहेत। दिशा सालियानचा बलात्कार करत खून करण्यात आला असं यावेळेस सतीश सालियान यांचं म्हणणं आहे। तर दिशा सालियानने आत्महत्या केलेली होती आणि ती खिडकीतून पडून तिचा मृत्यू झालेला होता असं एकंदरीत सांगितलं जात आहे। मात्र आता नेमकं खरं काय हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आता पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या दरम्यान सतीश सालियान नेमका काय संवाद साधतात, काय चर्चा करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात या आधी सुद्धा आपण बघितलेलं आहे, दिशा सालियान यांच्या वकिलांनी सर्व माहिती जी ती माध्यमांसमोर दिलेली होती। मात्र आज देखील काही महत्त्वाचे अपडेट समोर येते का यावर आपली नजर असणार आहे।